रोजगार आणि नोकरी हा एकदम कळीचा मुद्दा बनलेला आहे. अनेक तरुण तरुणी जे आहेत ते नोकरी आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे. अशा दरम्यान एक रोजगार मेळावा. निश्चितपणे तुम्ही नेहमीच पाहिलं असेल, शिवसेना म्हणजे 80% समाजकारण, 20% राजकारण. आमची ओळखच मुळात की पहिल्यापासून रोजगारासाठीच आम्ही देशभरात ओळखले जातो. पक्ष म्हणून असेल, मग तुम्ही भारतीय कामगार सेना पहा, स्थानिक लोकाधिकार समिती पहा किंवा इतर ज्या आमच्या अंगीकृत संघटना आहेत, त्या एवढ्यासाठीच काम करतात की लोकांना आणि भूमिपुत्रांना न्याय मिळो आणि रोजगार मिळो. तसंच आज आमची इथे एक चांगला मोठा रोजगार मेळावा झाला. आत्ता दुपारपर्यंतच जो काही रिस्पॉन्स आला त्याच्यातून जवळपास 400 लोकांना पुढच्या इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे. मला वाटतं ह्याच्यात 10वी नापासपासून अगदी PhD पर्यंत हे सगळ्याच व्यक्तींसाठी आपण इथे संध्या ठेवलेल्या आहेत आणि असे अनेक जॉब फेअर्स आम्ही पुढच्या काही काळात संपूर्ण महाराष्ट्रात करत राहू. मला वाटतं काही नाही बरोबर आहे. काही ट्रम्प यांचे खासदार पण त्यांच्या संपर्कात आहेत, काही स्टारमर यांचे पण खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. तर जगभरात खूप चर्चा आहे, 33 देशांमध्ये चर्चा आहे की कोणाचे खासदार फुटत आहेत. पण ज्या पद्धतीने बातम्या ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसापासून येतात, खास करून आपल्या संबंधित काही गोष्टी मिळतात त्याकडे. अरे आता बातम्या पण तुम्हीच लावणार आणि उत्तरं पण तुम्हीच मागणार आमच्याकडून आणि त्याला एंटरटेन करत राहायचं. ते एक अदानी चॅनलवर सतत हे चाललेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होतं की आधी प्रेरणास्थान असायची आणि अजूनही अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. काही लोकांसाठी जिथे बातम्या पेरल्या जातात अशी प्रेरणास्थान पण आहे. तर तिथून तुम्हीच बातम्या चालू होता. आम्ही त्याला काडी मात्र किंमत पण नाही देत आणि म्हणून कोणी रिस्पॉन्सच नाही केलं, तर रिस्पॉन्डच नाही केलं. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर काल राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा रुपाली चाकणकरांनी दिलाय. खरं पाहायला गेलं तर त्यांनी सांगितलं की सकाळी फोनवरती बोलणं झाल्यानुसार, म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत बोलणं झाल्यानुसार त्यांनी राजीनामा दिला, परंतु थोडा फारसा वेळच लागला. सकाळचा राजीनामा तो संध्याकाळी देण्यात बघा, हा सगळा विचित्र प्रकार आहे, एकदम गलिच्छ प्रकार आहे जो काही या खरात फाईल्स बाहेर आल्यात. मला जास्ती त्याच्यावर वक्तव्य करायचं नाही, कारण प्रत्येक गोष्ट जी काय ऐकत जातोय खरोखर किळस येण्यासारखा प्रकार आहे. म्हणून मी त्याच्यात जास्ती काही बोलत नाही. पण जे काही मी पाहतोय ऐकतोय भयानक आहे. एक प्रश्न असा होता की मुख्यमंत्री म्हणतात की हा शिवसेना हा छोटा पक्ष राहिलेला आहे, टीका करतात मुख्यमंत्री. ते कुठच्या ह्याच्यावर बोलतात हे पण ते बोलण्यात फार हुशार आहेत. तर ते कोणावर नेमकी टीका करतायत हे देखील आपण ओळखलं पाहिजे. बिल्कुल, रोजगार बहुत ही बड़ी एक समस्या है, हमारे पूरे देश में है, दुनिया भर में भी अभी बनती जाएगी, लेकिन देश में तो बहुत सारे अनेक अलग अलग कारणों से भी बनती गई है. फिलहाल आपने देखा होगा, मुझे लगता है कोई एक सर्वे भी आया था, लगभग 15% युवा जो ग्रेजुएट है वो भी बेरोजगार है हमारे देश में. और ये अगर संख्या बढ़ती गई तो हमारे देश के लिए बहुत ही बड़ी धोखे की घंटा बन सकती है. यही बात है कि हम अपनी तरफ से कोशिश करते हैं कि कैसे रोज़गार को उपलब्ध किया जाए, इनकी जो हर एक जगह पे प्लेसमेंट कैसे हो, एम्प्लॉयमेंट कैसे बढ़ते जाए. मुझे तो वही बात है और उसी पे हम काम करना चाहते हैं. आदित्य जी, अच्छी बात है. आदित्य जी, सर्वे को देखा ही नहीं. कैसे देखें, मैं एक ही बात आपको कहूँगा कि ये सारे जो सर्वेज होते हैं, पॉपुलैरिटी सर्वेज होते हैं, ये सारी बातें ये खुद की दुनिया में व्यस्त रहने के लिए, अपने ही मौज में मस्त रहने के लिए ठीक बात होती है. लेकिन जो अगर आप देखें तो सड़कों पे जो हालत है वो बहुत ही ख़राब है. किसानों की हालत क्या ठीक नहीं है. अगर आप देखें तो महिला सुरक्षित नहीं है. अगर आप देखें तो हर एक जो धर्म है उसमें रंजिशें जो बढ़ती जा रही है. समाज में जो बातें वो बिगड़ती जा रही है. और ऐसे में अगर आप अर्थव्यवस्था और रोजगार पे फोकस नहीं करेंगे, खुद ही के इमेज पे फोकस करेंगे, तो बहुत ही एक तनावपूर्ण चीज़ या ऐसी हैरानी की बात हमारे देश में आ सकती है. आदित्य जी, एक सवाल है. सवाल ये है कि अभी भारत में अभी जो मतलब US और ईरान के बीच में जो युद्ध चल रहा है, इसके कारण कच्चे तेलों की कीमतों में बहुत ज़्यादा उछाल आया हुआ है और इसके कारण सिलेंडर में गैस की भी समस्या पूरे के पूरे देश में भर रही है. आज महाराष्ट्र में भी गैस की सिलेंडरों की समस्या आ रही है.
तो इसके ऊपर आपका क्या देखो समस्या यही है महाराष्ट्र के लिए। अगर आप सोचें तो महाराष्ट्र के जो अभी इकोनॉमिक सर्वे आया था, रिपोर्ट आया था हमारे अर्थसंकल्प के पहले, तो उसमें यही कहा गया था कि हमारा सर्विस सेक्टर, सेवा क्षेत्र, इसमें बहुत सारी बढ़त है। अभी ये जो गैस हो या पेट्रोल हो, इसका डायरेक्ट इम्पैक्ट हमारे सेवा क्षेत्र पे होने वाला है। तो यहाँ जो बढ़त हो रही थी वो कहीं ना कहीं रुकेगी, मैन्युफैक्चर पे भी इसका असर होने वाला है। तो मैं पहले से यही बात कहते आया हूँ कि सरकार हमें बताए, मुख्यमंत्री हमें बताए कि इसका जो इम्पैक्ट होने वाला है हमारे राज्य पे वो क्या है, कौन सी जटिलताएं हमारे सामने आएगी और इससे हम आगे कैसे जाएं। तो इस पर तो कोई विचार विमर्श होना चाहिए। तो हम भी तो यही कहना चाहते हैं ना, इंडिया टीम करके काम करें, लेकिन जो बात है वो स्पष्टता से आए, पारदर्शक रहे और जो जनता को क्या कठिनाई आने वाली है ये भी मालूम हो। खरं तर नरहरी झिरवळ यांचा एक व्हिडिओ समोर आलाय, ट्रान्सजेंडर सोबतचा हा व्हिडिओ आहे। त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी, त्यांचं पद काढून घ्यावं अशी मागणी, याआधी ते अडचणीत आले होते ना, सगळीकडे कशी मागणी? बघा आता काय आहे की तो व्हिडिओ मी पाहिला नाही आणि पाहायचा पण नाही, पाहायची कोणाची इच्छा नाही आहे। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मला वाटतं हे प्रकरण एक आहे, पण त्याच्या आधी देखील त्यांच्या पीएनं बरोबर ट्रॅप करून मंत्रालयामध्ये लाच घेताना पकडलं होतं। तर ह्या अनेक गोष्टी अशा सरकार आणि असा कारभार जे आता आपण साताऱ्यात पण पाहिलं असेल, जे काही झालेलं आहे, कोण मार खाणारं मंत्री आहे, कोण मुख्यमंत्र्यांवर टीका करणारं मंत्री आहे, असं सगळं कारभार घेऊन मुख्यमंत्री कुठपर्यंत काम करणार आहेत आणि जे त्यांच्या आजूबाजूला लोक आहेत, जे मंत्रिमंडळात काम करत आहेत, कोण कॅप्स्टीन फाईलमध्ये आहे, कोण भ्रष्टाचारात आहे, कोण भलत्या काही व्हिडिओमध्ये आहे, खरोखर हे मुख्यमंत्री महोदयांना पटते का? त्यांची जी इमेज आहे आणि बाकीचा जो आजूबाजूचा कारभार आहे त्याच्यावर त्यांनी विचार करावा। पण जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते की त्यांचा राजीनामा होऊ शकत नाही, कारण की ते त्यांच्या एका वैयक्तिक स्पेसमध्ये होते, आता त्यामुळे बघा सूत्र आणि खात्रीलायक वगैरे मला ह्याच्यात जायचं नाही, पण मुख्य गोष्ट हीच आहे की बाकीचे जे पण प्रकार आहेत त्यांचे, मी त्यांच्या वैयक्तिक गोष्टीवर बोलणार नाही, पण बाकीचं जो म्हणजे लाच घेण्याचा वगैरे विषय, मुळात कारभारच एवढा आपण तो ठप्प झालेला आणि भ्रष्ट झालेला आहे। ह्याच्यातून मुख्यमंत्र्यांनी पाहावं की त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते खरोखर त्या मंत्रिमंडळात बसण्याचे लायकीचे आहेत की नाही।